हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रिया पराग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही स्वीटकॉर्न पालक पनीर दाखवणार आहे. तर मी हा स्वच्छ पालक मार्केटमधून आणला आहे. तो स्वच्छ धुतला आहे आणि इथे स्वच्छ साफ करून 5-6 वेळा असं पाण्याखाली घेऊन माती वगैरे सगळी साफ केली आहे. आणि इथे कुकरमध्ये स्वीटकॉर्न आहेत, हे म्हणजे आपले मक्याचे दाणे. आणि इथे कडेने आता पालक टाकणार आहे आणि तो बॉईल 2-3 शिट्या करून घेणार आहे. आता तुम्हाला स्वीटकॉर्न पालक पनीरचं साहित्य दाखवते. इथे कांदा घेतलाय बारीक चिरून, इथे साय आणि दूध आहे, मिक्सरला लावून घेतलाय. इथे आलं लसूण पेस्ट आहे आणि इथे 2-3 पाकळे मी ठेचून घेतलेत. इथे मिरची आहे आणि इथे कढीपत्ता आहे. कढीपत्ता मी चिरून घेतलाय, कारण मोठा जर कढीपत्ता टाकला तर ती मुलं काढून टाकतात. असा टाकला तर ते सरळ पोटात जातो तो. आणि इथे मीठ आहे, इथे धना पावडर, जिरा पावडर, हळद आणि मसाला आहे. इथे जिरं आहे आणि इथे आपले स्वीटकॉर्न, इथे मिक्सरला लावलेला जो आपण उकडून घेतला पालक तो आहे, मिक्सरला फिरून घेतलाय. आणि इथे पनीर आहे. मी आता तुम्हाला फोडणी दाखवते. हे आता मी जिरं टाकलंय फोडणीमध्ये. आता त्याच्यात जो पाकळ्या करून घेतलेला लसूण होता ठेचून तो टाकलाय. आता त्याच्यात मिरची टाकणार आहे. आता त्याच्यात कांदा टाकलाय. तुम्ही बघू शकता थोडा लालूस होत आलाय. आता त्याच्यात कढीपत्ता घालायचा जो चिरून घेतलेला आहे बारीक तो. आता त्याच्यात आलं लसूण पेस्ट. कढीपत्ता शक्यतो तुम्ही बारीक चिरूनच घाला. कढीपत्ता सगळ्या दृष्टीने चांगला आहे, केसांसाठी, डोळ्यांसाठी आणि आपल्या पोटासाठी सुद्धा चांगला आहे. तो पचतो. आता ह्याच्यात सगळे ते आपले मसाले घेतलेले ते टाकलेले आहेत. आणि कढीपत्ता मोठा असला ना की आमच्या घरात मुलं सगळं काढून टाकतात तो कढीपत्ता. आणि जो खायचा आहे कढीपत्ता तोच काढून टाकतात. त्याच्यामुळे आम्ही अशी आयडिया करतो की बारीक चिरून आम्ही टाकतो तो कढीपत्ता, त्याच्यामुळे त्यांना दिसतच नाही. आता याच्यात स्वीटकॉर्न घातलेत, मक्याचे दाणे. थोडंफार मिक्स करणार आता. आता त्यामध्ये मीठ टाकायचं. परत एकदा ढवळायचं, लागू शकतं खाली. गॅस मीडियममध्ये ठेवायचा. आता जो आपण पालक मिक्सरला लावलाय तो त्याच्यामध्ये घालायचा, सगळा व्यवस्थित पुसून. हे बघू शकता थोडं आता उकळी येत आली आहे, चटके बसत आहेत. आता ह्याच्यामध्ये दुधाची साय जी आपण घेतलेली ती टाकायची. तुम्हाला हवं तसं साधारणतः घट्टच हे बरं, मीडियममध्ये ठेवायचं. हे जास्त पातळ नाही करायचं आमटीसारखं, हे घट्टच. आणि ह्याच्यामध्ये जे मिरचीचे तुकडे टाकले ते तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही टाका, म्हणजे कमी प्रमाणात. आम्ही थोडासा मसाला घेतलेला तिखट, तर तो थोडासा टाकलाय. आणि मिरच्याचे तुकडे आहेत, थोडे मोठे मिरच्याचे तुकडे ठेवायचे, म्हणजे मीडियममध्ये. तुम्ही बघू शकता. तो लाईटवर तुम्हाला कसा दिसतोय व्हिडिओ मला माहिती नाही आहे, पण ग्रीन कलरमध्ये तो कलर आलाय त्याचा. आणि इथे ना पनीर आहे, ते पनीर आम्ही मार्केटमधून आणलंय. आम्ही तळून पण टाकतो त्याच्यात आणि असा सुद्धा टाकतो. तुम्हाला हवं तर तुम्ही तळून पण टाकू शकता आणि असाच पण तुम्ही टाकू शकता. ते पाण्यामध्ये आणल्याच्या नंतर 15-20 मिनिटं पाण्यामध्ये ठेवायचं त्याला. आणि त्याच्यानंतर छोटे छोटे तुकडे करायचे. बघू शकता छोटे छोटे तुकडे केलेत.
तर ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं. इथे उकळी येते आहे, इथे ढवळलं मी, उकळी आली. आता त्याच्यामध्ये ते तुकडे केलेले पनीर घालूया. आमच्या घरात ही असते, 8 दिवसाने भाजी असतेच. पालक सगळ्यात दृष्टीने चांगला आहे. आमच्या घरात ही सगळ्यांना आवडते. चपाती किंवा भाकरी किंवा जिरा राईस सुद्धा ह्याच्याबरोबर खूप छान लागतो. तर आता मी चपात्या करणार याच्याबरोबर. आणि आज आम्ही मक्याचे दाणे आहेत ना, ते सोलून बॉईल करून त्याच्यात तुकडे टाकले आहेत. जर तुम्ही स्वीटकॉर्न आणला असाल ना, तर एवढ्या साईजचं तुम्ही ना त्याच्यात तुकडे टाकू शकता. तो पण ना त्याचा जो बॉईल केलेला असतो, ज्या मीठ वगैरे टाकून त्याच्यात आम्ही हे करतो, तर तो तुम्ही जेव्हा ह्याच्यातून काढून खाता ना सोलून, आणि तो इतका टेस्टी लागतो. तुम्ही एक दिवशी करून बघा. अख्खा मक्का म्हणजे छोटे छोटे तुकडे करून ह्याच्यात टाकायचे. आता हे आम्ही दाणे टाकले, तर तुम्ही तुकडे करून पण टाकू शकता. ते बघा तुम्ही टाकून, खूप चवीला सुंदर लागतो. आणि त्याच्यातलं जे काढायला जे त्याच्यातलं सगळं ते पालक त्याच्यात जाऊन राहतं ना, ते खूप भारी वाटतं. बघा तुम्ही करून एकदा. वरती झाकण ठेवायचं, 5-10 मिनिटांनी परत बघायचं. गॅस इथे मीडियममध्ये ठेवला आहे मी. आता मी हे एकदा, बापरे वाफ काय आली ती, ढवळते. अलगट ढवळायचं, कारण तळलेलं पनीर नाही आहे, असंच घातलेलं आहे, त्याच्यामुळे ते कुस्करू शकतं. आणि पालक तुम्ही अधूनमधून खात जा. पालकमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी पण असते पालकमध्ये. रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आपली. आमच्या घरात तर खूपच पालक खातो आम्ही, आणि आम्हाला सगळ्यांना आवडतो पालक. भाजी होत आली आता. तुम्हाला ही जर भाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही नवनवीन व्हिडिओ जे अपलोड करत असतो ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल सबस्क्राईब केल्यावर. आणि बेलचं बटन ऑन करा. मी आता गॅस बंद करते. बाय बाय. आता पालकची भाजी झाली आहे. आता आम्ही ती चपातीसोबत खाणार. स्वीटकॉर्न पालक पनीर खूप भारी, लय टेस्टी.